रामकृष्ण हरी. आज आपण एक आगळ्या वेगळ्या विषयावरती चिंतन करणार आहोत आणि तो म्हणजे राजस्थानमध्ये खाटू श्याम नावाने जे काही दैवत आज जगप्रसिद्ध झालेलं आहे त्या संबंधाने काही माहिती आज आपण बघणार आहोत. खरं तर हे खाटू श्याम हा नेमका देव कोण आहे आणि त्या देवाची उत्पत्ती कशी झाली, ते तो इतका प्रसिद्धीला का आला, अलीकडच्या काळामध्ये त्याचं फारच प्रस्त वाढलेलं आपल्याला दिसत आहे. तर महाभारतामध्ये त्या खाटू श्यामची कथा आलेली आहे, उल्लेख आलेला आहे असं आपल्याला आढळून येतं. ती कथा अशी आहे की खाटू श्याम म्हणजे हिडिंबा नावाची जी राक्षसीन होती तिचा विवाह पांडवांचा जो भीम नावाचा एक भाऊ होता त्या भीमाशी हिडिंबाचा विवाह झालेला होता आणि त्या दोघांना घटोत्कच नावाचा एक मुलगा होता. त्या घटोत्कचचा पुत्र म्हणजे भीमाचा तो नातू बर्बरिक त्याचं नाव, तोच पुढे खाटू श्याम. आता ह्या बर्बरिक जो आहे याचा असा प्रकार होता का याला 3 बाणांचं वरदान होतं. एक बाणाने म्हणजे त्याने असं सांगितलं होतं, एक बाण असा की तो सोडला की सगळीकडे लाल रंग पसरतो. दुसरा बाण सोडला की सगळ्या त्या लाल रंगामध्ये जेवढे जेवढे येतात ज्यांच्यावरती तो पसरला गेलाय त्या सगळ्यांना जाळून टाकतो. असा हा दुसरा बाण. आणि तिसरा जो बाण होता तो युद्ध जिंकल्याचा संकेत देणारा बाण होता. अशा 3 बाणांचं वरदान या खाटू श्यामला होतं, म्हणजे बर्बरिकला होतं. आता बघा, भगवान श्रीकृष्णाने त्यावेळेला म्हणजे पांडवांचा पक्ष होता, पांडवांच्या बाजूने 7 अक्षणी सैन्य होतं, कौरवांच्या बाजूने 11 अक्षणी सैन्य होतं. महाभारताच्या युद्धामध्ये असं सगळं मिळून 18 अक्षणी सैन्य होतं. परंतु त्या सैन्य त्यावेळेस कसं कोण कोणत्या बाजूला जाणार, कोण कोणत्या पक्षाच्या बाजूने लढणार हे जे काही ठरलेलं होतं ना, तर आपल्याला ते एक दुर्योधनाची आणि अर्जुनाची कथा माहित असेल बघा, की भगवंत झोपलेले असताना अर्जुनही आमंत्रण द्यायला जातो की माझ्या बाजूने लढण्यासाठी. पूर्वी महाभारताचा नियम असा होता की जो प्रथम येऊन आमंत्रण देईन त्याच्या बाजूने लढायला जायचं, म्हणजे ज्याचा प्रथम निवेदन येईल त्याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून तर पांडवांचा भाऊ प्रथम निवेदन दुर्योधन घेऊन गेला. पांडवांचा मामा, भाऊ नाही, पांडवांचा जो मामा होता शल्य, त्याला दुर्योधनाने आपल्या पक्षात घेतलं होतं. म्हणजे तो पांडवांचा मामा असताना सुद्धा तो दुर्योधनाच्या बाजूने गेला, पांडवांच्या विरोधात तो लढला. त्याचं कारण असं का त्याचं मन पांडवांमध्ये गुंतलेलं होतं. परंतु युद्धाचा नियम असा होता की युद्धाचं जी काही निवेदन आहे ज्याचा अगोदर येईल त्याच्या पक्षामध्ये जावं लागत होतं. दुर्योधनाने तो डाव साधला आणि पांडवांच्या मामाला त्याच्या पक्षात त्यांनी ओढून घेतलं होतं. भगवान श्रीकृष्णाकडे ते आलेले असताना भगवंत झोपलेले होते किंवा झोपण्याचं त्यांनी सोंग घेतलेलं होतं असं आपण म्हणूया. दुर्योधन आला, तो डोक्याजवळ बसतो आहे, अर्जुन पायथ्याशी बसतो आहे आणि जेव्हा भगवंताची नजर जाते ते अर्जुनाकडे जाते आणि मग पुढचा प्रसंग आपल्याला माहिती आहे की अर्जुनाने देवाला तुम्ही माझ्या पक्षात याचं मागितलं तर भगवान श्रीकृष्णाला दुर्योधन काही मागत नाही, तो त्याचं सैन्य मागून घेतो आणि म्हणून संपूर्ण यादव सेना ही दुर्योधनाच्या पक्षामध्ये जाते. पण भगवंत मात्र अर्जुनाचा सारथी होऊन त्यांनी सांगितलं, न धरी करी शस्त्र गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, असं तो बोललेला आहे की मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, मी फक्त तुम्ही विचाराल तर सल्ला देईल. जर मी स्वतःहून सल्ला देणार नाही, तुम्ही मला विचारलं तर मी तुम्हाला सल्ला देईल, अशा प्रकारचं भाष्य भगवंत करतात. आणि मग दुर्योधनाला वाटलं की हा जर युद्ध करणार नाही, न धरी करी शस्त्र गोष्टी सांगेन युक्तीच्या चार असं जर म्हणतो तर मला त्या युक्तीच्या गोष्टी सांगायला माझ्याजवळ ते शानपण आहे, तिथे कृष्णाचं कामच काय. आणि म्हणून तो जर लढणार नसेल तर तो आपल्या पक्षात नको, म्हणून तो फक्त यादव सैन्य मागून घेतो आणि निघून जातो. ही जशी कथा आहे ना, तसं बर्बरिकाला सुद्धा हा महाभारताच्या युद्धाचा असा नियम असताना जो जो भीमाचा नातू आहे म्हणजे घटोत्कचचा मुलगा, तो बर्बरिक मात्र असं निवेदन फिवेदन काही मानायला तयार नाही. तो म्हणतो की मी असं काही मानणार नाही. जो पक्ष युद्ध सुरू झाल्यानंतर हरण्याचं लक्षण दिसेल ज्या पक्षाकडे, म्हणजे आता तो पक्ष हरायला लागेल, मग तो पांडवांचा असो किंवा कौरवांचा असो, मला जे हे 3 बाणांचं वरदान मिळालेलं आहे मी त्या पक्षाला जाऊन सामील, असं तो बर्बरिकचं पण आहे किंवा बर्बरिकचं म्हणणं आहे. तुम्ही समजा पांडव माझ्याकडे आले म्हणून मी पांडवांच्या बाजूने लढेल कारण प्रथम निवेदन त्यांचं आलं, किंवा दुर्योधनाचं प्रथम निवेदन आलं म्हणून मी दुर्योधनाच्या पक्षात जाईल, असं नाही. युद्ध सुरू झाल्यानंतर जो पक्ष मला हरताना दिसेल त्यांच्या बाजूला मी साथ देईल. आणि भगवंताला माहित होतं शेवटी हरणार कोण, दुर्योधनच हरणार आहे, कौरव हरणार आहे, पांडवांचा विजय होणार आहे.
यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा. असं संजयने पण शेवटी धृतराष्ट्राला तोच निर्णय ऐकवलेला आहे. आपण गीता वाचल्यानंतर मोक्ष संन्यास या 18 अध्यायामध्ये आपल्याला म्हणजे जो शेवटचा श्लोक आलेला आहे त्यातून आपल्याला हे स्पष्ट समजतं की जिथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धारी पार्थ आहे तिथे श्री आहे, विजय आहे, लक्ष्मी आहे, वैभव आहे, सर्व काही जे नीती आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला जिथे विचारांचा कृष्ण आणि कर्माचा अर्जुन दिसतो त्या बाजूला हे सगळं येतं आहे. अशा पद्धतीनं संजयने पण निर्णय दिलेला आहे. पण आता हा बरोबरिक पांडव तर हारणार नाहीच. मग हारणारा पक्ष जर कोण असेल तर तो दुर्योधनाचा पक्ष म्हणजे कौरवांचा पक्ष आहे. म्हणजे थोडक्यात काय तर हा बरोबरिक दुर्योधनाला साथ देईल. बरं तो साथ का देईना याच्यामध्ये काही वावगं काही नाही, परंतु त्याला वरदान जे मिळालं 3 बाणांचं ते मात्र आपल्यासाठी नक्कीच कल्याणकारी नाही हे भगवंतांनी ओळखलं आणि म्हणून भगवंतानेच आपला वेश पालटून त्याच्याकडून वरदान मागून घेतलं आणि वरदानात त्याचं मस्तक मागून घेतलं आणि भगवंतांनी त्याचं मस्तक उडवलं. आणि का उडवलं तर पहिल्या बाणाचा वर होता की सगळीकडे लाल रंग पसरेल, दुसऱ्या बाणाचा वर होता की सगळ्यांना जाळून टाकील. म्हणजेच भगवंताला वाटलं दुर्योधनाच्या बाजूने आल्यानंतर हा पांडवांचं सैन्य जाळून टाकणार, मग त्याचा उपयोग नाही आणि म्हणून त्याला आपण संपवलं पाहिजे असं भगवंताने डाव आखला आणि त्याला संपवलं. परंतु संपवताना त्याला काही वरदान पण दिलं की तुला शरण येणारे जे कोणी आहेत त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील आणि असं वरदान देऊन हा खाटू श्याम पुढे म्हणून तर श्याम हे भगवंताचं नाम आहे हे त्यांना लागतं आणि बरोबरीत मग पुढे अशा पद्धतीने जगासमोर येत असतो आणि आजही त्याचं राजस्थानमध्ये प्रसिद्धी ही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. रामकृष्ण.